डिवाइन मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार मित्रांनो. तर आज आहे मौनी अमावस्या. आपल्या शास्त्रात मौनी अमावस्याला अनसाधारण महत्त्व आहे. मौनी अमावस्या व्रत दरवर्षी माघ महिन्यामधील अमावस्याला केले जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी महोदय नावाचा योग बनतो आणि ते अधिक लाभदायक आणि कल्याणकारी असतो. हे व्रत केल्याने पितरांची संतुष्टी होते, तसेच घरात सुख समृद्धी आणि संततीची वृद्धी होते. चला तर मग जाणून घेऊया मौनी अमावस्या कथा, महत्त्व आणि मौनी अमावस्या व्रतविधी आणि त्यांचे काही लाभ आहेत. तर मौनी अमावस्या व्रत आणि महत्त्व काय आहे? मौनी अमावस्या हे नावानुसार मौन आणि साधनेचे व्रत आहे. आपण दररोज खूप बोलत असतो, तर कधीकधी जाणते या जाणतेपणी आपल्या बोलण्याने आपण समोरच्या व्यक्तीचे मन दुखावतो. बोलून झाल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. म्हणून साधण्यासाठी मौन अत्यंत आवश्यक मानले जाते. गृहस्थाश्रमातील लोक नेहमी मौन व्रत ठेवू शकत नाहीत. म्हणून एक दिवस निश्चित केला जातो की जी मंडळी घर संसारात आहेत त्यांनी आत्मशुद्धीसाठी मौन व्रताचा संकल्प घ्यावा. मौनी अमावस्याला शक्य असल्यास दिवसभर मौन धारण करा आणि मानसिकरित्या भगवान शिव आणि विष्णूचे ध्यान करा किंवा स्नान करण्यापूर्वी मौन धारण करा. स्नान झाल्यावरच काही बोला आणि दिवसभर अशी कोणतीही गोष्ट बोलू नका ज्यामुळे कोणाचे तरी मन दुखावेल. मौनी अमावस्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती माघ कृष्ण चतुर्दशी दुसऱ्या दिवशी येते. माघ कृष्ण चतुर्दशीला शंभू शंकरांचा विवाह माता पार्वतीशी ठरला होता आणि दुसऱ्या दिवशी मुनी आणि देवी देवतांनी शंभू शंकराची साधना करून त्यांची उपासना केली होती. भगवान विष्णूने देवी पार्वतीचे भाऊ म्हणून त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या सर्वांमध्ये मौनी अमावस्येची एक कथा वेगळी आहे. त्यानुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा असुर अमृत कलश घेऊन पडत होते तेव्हा याच दिवशी अमृत कलशातील काही थेंब प्रयागसह अनेक ठिकाणी पडले. म्हणूनच मौनी अमावस्याला प्रयागसह इतर तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करून दान पुण्य केल्याने अनेक पटींनी लाभ होतो असे मानतात.